चंद्रपूरच्या विकासासाठी आम आदमी पार्टीच्या 4 गॅरंटी। चंद्रपूरच्या विकासासाठी आम आदमी पक्षाच्या 4 गॅरंटीची ऐतिहासिक घोषणा आयोजित पत्रकार परिषदेत सुनील मुसळे यांनी केली। चंद्रपूर शहरातील जनतेने मागील अनेक वर्षात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची सत्ता पाहिली, मात्र दुर्दैवाने दोन्ही पक्षांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले। 450 कोटी रुपयांचा बजेट असूनही विकास झाला नसल्याचा उल्लेख या पत्रकार परिषदेत करण्यात आला। शासकीय शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, खासगी शाळांचे जाळे वाढत आहे, नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे, रस्ते व नाल्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत आहे आणि पाणी पुरवठा अनियमित असून अन्यायकारक बिल आकारणी सुरू आहे। म्हणूनच विकास करण्यासाठी आम आदमी पार्टीला संधी द्या असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेत सुनील मुसळे, राजू कुळे व मयूर राईरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। प्रत्यक्षात पाहिलं तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आता पुढे निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आणि आपण पाहिले चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात काँग्रेस आणि भाजपा या दोघांची सरकार पाहिले। या दोघांनी मागील अनेक वर्षामध्ये सत्ता भोगलेली आणि सत्ता कशा पद्धतीने चालवली, दोन्ही पक्ष नाण्याची एकच बाजू आहे। प्रत्यक्षात पाहिलं तर चंद्रपूर महानगरपालिकेने भ्रष्टाचाराचा कळस घासलेला आहे आणि विरोधी पक्षाची भूमिका होती ती विरोधी पक्षाने आपली भूमिका योग्य पद्धतीने निभवली नाही, त्याच्यामुळे भाजपाला मोकळा रान मिळाला असा आमचा आरोप आहे। प्रत्यक्षात पाहिलं की अनेक पक्ष आणि काँग्रेस आणि बीजेपीचे अनेक व्यक्ती आहे की ते एकामेकाच्या विरोधात उभे राहत नाही, म्हणजे तू बी या मै बी आता अशी परिस्थिती या लोकांनी बनवून ठेवली आहे। म्हणजे मिलीजुली सरकार आतमध्ये, बाहेर जरी विरोध दिसला तरी आतमध्ये हे मिलीजुली सरकार चालवतात। त्याच्याच म्हणून भ्रष्टाचाराचा एवढा कळस घातला, त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधेपासून दूर आहे। म्हणून आम आदमी पक्ष 4 मूलभूत सुविधांची घोषणा करत आहे। त्याच्यामध्ये पहिली गॅरंटी अशी आहे की आम आदमी पक्ष चंद्रपूर महानगरपालिकेतील 3 झोनमध्ये प्रत्येक झोनमध्ये एक नवीन हायटेक शाळा बनवते। नारायणा जशा मोठ्या चंद्रपूरमध्ये मोठ्या शाळा आहे प्रायव्हेटच्या, त्या पद्धतीचा हायटेक शाळा बनवतात। त्यामध्ये संपूर्ण चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील व क्षेत्राच्या बाहेरील जे पण गरजू आहेत त्यांना तिथे मोफत शिक्षण मिळणार। विद्यार्थ्यांना AI टेक्नॉलॉजी युक्त उच्च दर्जाचं शिक्षण मिळणार। विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा राहणार। शिक्षकांना विदेश दौऱ्यावर पाठवण्यात येणार ट्रेनिंग करिता। त्याचसोबत आरोग्याची परिस्थिती अशी आहे की आरोग्य हॉस्पिटल नाही, तर आरोग्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या 3 झोनमध्ये 3 आरोग्य हॉस्पिटल बनवण्यात येईल सुसज्ज। त्यामध्ये चंद्रपुरातील नागरिकांना प्रत्येक नागरिकाला मोफत उच्च दर्जाचं आरोग्य मोफत मिळणार। ही सुविधा आम आदमी पक्षाचं सरकार जर आलं तर महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार। तिसरी आमची घोषणा आहे की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अमृतमध्ये पहिल्या अमृत 1 आणि अमृत 2 हे दोन्ही योजना फेल झाल्या, पण नागरिकांच्या घरी पाणी पण नाही आलं, पण नळ आलेला आहे। तर पाणी नाही आलं पण फक्त बिलं आलेले आहेत। प्रत्यक्षात चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आम आदमी पक्षाची सरकार जर बसली तर नागरिकांना पाणी मोफत मिळेल, त्याचसोबत जुने जेवढेही थकीत बिल आहे ते माफ होईल आणि नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल। चौथी घोषणा आहे की तुम्ही पहा की चंद्रपूरचे रस्ते पहिले बनवले जातात, मग खोदले जातात, मग पुन्हा बनवले जातात, खोदले जातात। हीच परिस्थिती चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये झाली। आम आदमी पक्षाचे जर सरकार स्थापन झालं तर एकदा रस्ते खोदले की पुढील 20 वर्ष ते रस्ते खोदल्या जाणार नाही, याची हमी आम आदमी पक्ष देतो।